खिवसराव पाटील विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांना ज्ञानसागरातील मोतींची झाली ओळख. निमित्त होते भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था पुणे यांच्यातर्फे ज्ञानसागरा हे प्रदर्शन 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनास खिवसराव पाटील विद्या मंदिर थेरगाव या शाळेतील इयत्ता 5वी ते 7वीचे एकूण 30 विद्यार्थी व सौ विना तांबे, सौ स्मिता जोशी व सौ साक्षी कुरळे या शिक्षकांनी प्रदर्शनास भेट दिली. 108 वर्ष पूर्ण केलेल्या या भांडारकर संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती व संस्थेत उपलब्ध अमूल्य ज्ञानाचा खजिनाच या प्रदर्शनाद्वारे खुला करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या प्राचीन ग्रंथाची जपणूक करणारे जयकर ग्रंथालय व ग्रंथालयातील प्राचीन ग्रंथ पाहताना विशेषतः राजा रवी वर्मांनी काढलेली चित्र पाहताना मुले हरकून गेली. समुद्रातील वाटचालीसाठी अवकाशातील ग्रह खोल यांचे स्थान दिशा, त्यानुसार पृथ्वीवरील स्थानाची दिशा, अचूक ठिकाण दर्शवणारी यंत्रणा असणारी यंत्र, गणिताचा पाया असणारी साधने, यज्ञविधी करताना असणारी भूमितीचा गणिताचा विचार, छपाई यंत्र, कातळ शिल्प, अजिंठा वेरूळ लेण्यातील मूर्त्यांचे सौंदर्य, त्यामागील कथा कल्पना यांचा परिचय किंवा आपल्या समृद्ध ज्ञानाचा वारसा यांचा परिचय देणारी ग्रंथसंपदा, त्यांची रचना इत्यादी अशी विविध अंगाने माहिती घेतली. तसेच या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर त्याविषयी उपलब्ध असलेले अभ्यासक्रम यांचे स्वतंत्र दालन होते. आपल्या अमूल्य प्राचीन ग्रंथाची प्रत्यक्ष पाहणी, ताम्रपत्र, भुर्जपत्र, चित्रमय नकाशे, विविध हस्तलिखिते, सचित्र हस्तलिखिते यावरील काश्मीरी लिपी, प्राकृत, पार्शियन या लिपींमधील लेखन, ही ग्रंथसंपदा जपण्यासाठी, कीटकांपासून रक्षण करण्यासाठी, पुस्तकाचं जीर्ण होण्यापासून कसं संवर्धन केलं जातं याचं प्रात्यक्षिक पाहिलं. नैसर्गिक रंगनिर्मिती अनुभवली. आपले ग्रंथ लिहिताना त्यातील कथा रंगवताना खऱ्या सोन्याचा पाण्याचा रंग म्हणून वापर करत होते ते पाहून मुले अचंबित झाली. तसेच संस्थेच्या ऑडिटोरियममध्ये संस्थेची स्थापना ते आजपर्यंतचा प्रवास दाखवणारी चित्रफीत पाहताना संस्थेतील तसेच कामाचं मोठेपण अगदी तज्ज्ञ मान्यवर व्यक्तींनी दिलेल्या भेटी प्रत्यक्ष पाहता आल्या. तसेच महाभारताची पोथी कशी आहे किंवा शिवलीलामृत कसे लिहिले आहे हे प्रत्यक्ष अनुभवता आले. तेव्हाची लेखनलिपी कशी होती, त्याची सजावट, चित्ररूप मांडणी कशी करतात, हस्तलिखित कशी लिहितात हे चित्रफितीच्या रूपाने पाहण्यास मिळाले. भांडारकर संस्थेतील एकंदरच कामकाज आवाका किती मोठा आहे हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाल्यामुळे ज्ञानाचा किती अमर्याद सागर आहे व आपण एक आयुष्य ज्ञान मिळवण्यासाठी पुरेसं नाही याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली. सिटी इंडिया न्यूज साठी तालुका उपसंपादक शकील मनियार, शिरूर. मराठीनं आम्हाला काय शिकविलं, बाय मराठीनं आम्हाला काय शिकविलं, माणुसकीनं वागे तुझं होईल, वागे तुझं होईल भलं. आता माणुसकी म्हणजे काय, ते एकमेकाला मदत करू, एकमेका सहाय्य करू, अवघेला संपर्क हे आहे का, तर हे आहे. पण अजून माणूस कुठं कुठे दिसली पाहिजे. काट कसर करा थोडी जपून वापरा पाणी, काट कसर करा थोडी जपून वापरा पाणी, जपून वापरा पाणी मंत्र ठेवा हात ध्यानी, जपून वापरा पाणी मंत्र ठेवा हात ध्यानी. पाणी जीवन आपलं, पाण्यामुळे सृष्टी पाणी जीवन आपलं, माणुसकीनं वागे तुझं होईल भले, माणुसकीनं वागे तुझं होईल भलं. घराच्या दारात अंगणी झाडे एक लावा, झाडे एक लावा, स्वच्छ देईल ती हवा. झाड लावा, झाड जगवा, ध्येय चांगलं, झाड लावा, झाड जगवा, ध्येय चांगलं, माणुसकीनं वागे तुझं होईल भलं. किती माणुसकी आहे, अवघे माणूस संपत्त तर आहे. सवयीचा गुलाम, सवयीचा गुलाम, त्याला घाल तू लगाम. कुठे बी चुकायचं, काही खायचं, कुठे बी कचरा करायचा, है की नाही. सवय लागलेली असते, एकदा सवय लागली की ते आपल्याला योग्य करतं असं वाटतं, है ना. कारण तू सवयीचा गुलाम, मानवी शरीर आहे सवयीचा गुलाम, सवयीचा गुलाम, त्याला घाल तू लगाम. स्वच्छ ठेव परिसर शहर आपलं, स्वच्छ ठेव परिसर शहर आपलं, माणुसकीनं वागे तुझं होईल भले, माणुसकीनं वागे तुझं होईल भलं. प्राग लोभ मोह माया
असलीच आहे ती तसलीच आहे मग टोळी करतो मग ते टोळी करून तिला है ना मग रागला हमाया सोड नाही जावी मानवतेची पताका ही उंच फडकावी समरसतेची पताका ही उंच फडकावी वैर नाही पर अण्णाभाऊने सांगितलं अण्णाभाऊची वैर कादंबरी आहे त्या वैर कादंबरीमध्ये अण्णाभाऊंनी वैर जर वैर म्हणजे दुश्मनी जर आपण बाळगली कोणाबद्दल तर तसा घोर परिणाम काय होतो आपलं किती नुकसान होतं हे त्या कादंबरीत सांगितलंय आणि मग वैर नाही बरं अण्णाभाऊने सांगितलं माणुसकीनं वागे तुझं होईल भले माणुसकीनं वागे तुझं होईल भले माय मराठीनं आम्हाला काय शिकवलं माय मराठीनं